भारत 24 अपडेट, प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत 24 अपडेट न्यूज। भारत 24 अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक बातम्या। दुरंदेवाडी तालुका शिराळा येथील कुमारी अलका मारुती खोत हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन केले। ग्रामीण व दुर्गम भागात शेतकरी कुटुंबातील कुमारी अलकाने मिळवलेले यश हे इतरांना प्रेरणादायक आहे। प्रतिकूल परिस्थितीवर मात करत अपेक्षित यश संपादन केले। भारत 24 अपडेट चॅनलशी तिने दिलेल्या मुलाखतीत त्या काय म्हणाल्या ते पहा। नमस्कार, माझं नाव अलका मारुती खोत, गाव दुरंदेवाडी, तालुका शिराळा, जिल्हा सांगली। आता सध्या झालेल्या राज्यसेवा 2024 या परीक्षेतून माझी राजपत्रित अधिकारी वर्ग 2 या पदी निवड झालेली आहे। माझं गाव शिराळा तालुक्यातील दुरंदेवाडी येथे आहे। 82 पासून 5 किलोमीटरवरती आहे। गावामध्ये पाण्याची दुर्भिक्ष आहे। वाहनांची काही सोयी सुविधा नाहीयेत। शाळेसाठी खूप पायपीट करावी लागत होती। माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा दुरंदेवाडी येथे झालं। त्याच्यानंतर माध्यमिक शिक्षण वारणाप्रसाद विद्यालय बिळाशी येथून, 11वी आणि 12वी न्यू इंग्लिश स्कूल ज्युनियर कॉलेज शिराळा येथून झालेलं आहे। आणि त्याच्यानंतर माझी BSc देशभक्त आनंदराव गणेशराव नाईक कॉलेज चिखली येथून केमिस्ट्री येथून झालेली आहे। स्पर्धा परीक्षेचा प्रवास तसा माझा थोडा खूपच लांबला गेला। या प्रवासामध्ये मला माझे आई वडील, बहीण भाऊ आणि मामांचं मोठं सहकार्य लाभलं। मित्रपरिवारानेही खूप सपोर्ट केला आणि त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले। प्रवास सांगायचं म्हटलं तर माझी सुरुवात 2019 पासून झाली आणि तेव्हापासून मी 8-9 मेन्स दिलेल्या आहेत। प्रत्येक वेळेला मेन्समधून 2-3 मार्कांनी बाहेर पडायचे मी, पण अपयश आलं म्हणून जिद्दीनं खचून न जाता घरातल्यांच्या सहकार्यांच्या पाठिंब्यामुळे मी परत उभे राहिले आणि या क्षेत्रामध्ये यशस्वी झाले। गावाच्या समस्या खूप जास्त होत्या आणि या छोट्याशा खेडेगावातून एवढं मोठं स्वप्न पाहणं माझ्यासाठी सोपं नव्हतं, पण कुठेतरी मामांनी माझ्यामध्ये ही जिद्द पेटवून दिली की तू करू शकतेस आणि त्याच्यामुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले। त्याच्यानंतर अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळेला मार्गदर्शनाची खूप अडचण आली। आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची असल्यामुळे मला क्लासेस वगैरे परवडणारे नव्हते। त्याच्यामुळे मी माझ्या हिमतीवर सेल्फ स्टडी सुरू केला आणि अभ्यासाला सुरुवात केली। मार्गदर्शन नीट नसल्यामुळे माझे पहिले 2-3 वर्ष म्हणजे मला MPSC काय आहे हे समजण्यातच गेले। त्याच्यानंतर सुरुवात केली आणि त्याच्यानंतर प्री मेन्स इंटरव्ह्यू एवढे सगळे टप्पे क्लिअर करून मी इथपर्यंत पोहोचलेली आहे। 2024 ज्या वेळेला म्हणजे लास्ट अटेम्प्ट हाच ठरवलेला की ह्या वेळेला काही करून ह्याच्यातून पोस्ट काढायचीच आहे, पण या लास्ट अटेम्प्ट मध्ये मला खूप अडथळे आले। प्री पासूनच सुरुवात झाली, म्हणजे मला नैराश्याच्या गर्तेत गेल्यासारखं झालेलं, मायग्रेनचा त्रास सुरू झाला आणि मेन्सच्या प्रिपरेशनच्या वेळेला मला खूपच त्रास होत होता। म्हणजे 2 तास जरी स्टडी केला तरी माझं डोकं खूप दुखायचं आणि मला अभ्यासच व्हायचा नाही। पण यामध्ये सुद्धा मी ठरवलं की काही झालं तरी आपल्याला करायचंच आहे। आता उतरले तर शेंडी तुटो का पारंबी तुटो, आपल्याला हे करायचंच आहे असं जिद्दीनं मी उभी राहिले। जमेल तसा अभ्यास केला, इतरांच्या नोट्स प्रिफर केल्या, व्हॉइस चॅट्स ऐकले, जास्त डोळ्यांना त्रास होत होता म्हणून, आणि त्याच्यातून मी अभ्यास करून इथपर्यंत पोहोचले। नमस्कार, माझं नाव महादेव सटाले, मी अलकाचे मामा आहे आणि अलकानं आता MPSCच्या या चालू परीक्षेमध्ये घवघवीत यश मिळवून गॅजेटेड ऑफिसर पदी झेप घेतलेली आहे। त्याबद्दल प्रथमतः मी तिचं हार्दिक अभिनंदन करतो। पण हे यश मिळवत असताना, या टप्प्यापर्यंत पोहोचत असताना सगळ्याच गोष्टी काय अनुकूल नव्हत्या। प्रतिकूल म्हणता येणार नाही, पण विपरीत परिस्थिती होती। आता या विपरीत परिस्थितीवरती मात करून आज जे तिने यश मिळवलंय ते। नमस्कार, मी सुवर्णा अतुल पवार, म्हणजेच अलका खोतची बहीण। आता अलकाला हे जे यश मिळालेलं आहे त्या यशाचे खरे मानकरी मी तर माझ्या आई बाबाच मानेल, कारण आई वडील हे सर्वप्रथम आपले म्हणजे गुरु असतात। त्यांचा जो शिक्षणाभिमुख दृष्टिकोन होता तो आमच्या जडणघडणीत खूप महत्वाचा होता। जसं की आमचं गाव म्हणजे अगदी खेडेगाव आहे आणि प्रत्येक बाबतीत प्रतिकूल परिस्थिती आहे। जसं की वाहनांची कमतरता आहे, त्यानंतर समाज माध्यम जे काय आहेत त्या बाबतीत सुद्धा म्हणजे प्रतिकूल परिस्थिती आहे। अशा परिस्थितीत त्यांनी लहानपणापासूनच आम्हाला शिक्षणाबद्दलचा जो आदर आहे किंवा शिक्षणाचं जे महत्व आहे ते सांगितलं, ते पटवून दिलं आणि आम्हाला नेहमी त्याच्यासाठी म्हणजे मदत केलेली आहे। जसं की आम्ही इथून शाळेला बिळाशीपर्यंत पायी चालत जायचो, कोणाकडे दप्तर नसायचं, कोणाकडे चप्पल नसायचं किंवा इतर शाळेसाठी लागणाऱ्या उपयुक्त ज्या वस्तू आहेत त्या सुद्धा नसायच्या। पण माझ्या वडिलांचं एक हे होतं की म्हणजे तुम्ही घरी काय खाता ते महत्वाचं नाहीये,
पण तुमच्याकडे तुम्ही बाहेर वावरताना समाजात कसे वावरता, तुमच्याकडे काय आहे हे महत्वाचं आहे. त्यावरून तुमची ओळख ठरते. मग ते नेहमी आम्हाला शिक्षणासाठी लागणाऱ्या गोष्टी किंवा आम्ही बाहेर जातो तर बाहेर लागणाऱ्या गोष्टी सगळ्यात आधी आणून द्यायचे आणि मग घरी इतर गोष्टी बघायच्या. म्हणजे शिक्षणासाठी आणि बाहेर समाजात वावरताना तुम्ही कसं वावरलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, ह्या गोष्टी नेहमी त्यांनी आम्हाला सांगितलेल्या आहेत. त्यामुळं आम्हाला शिक्षण घेण्यासाठी किंवा पुढं वाटचाल करण्यासाठी खूप मदत झाली. त्यानंतर महत्वाचे म्हणजे माझे मामा. इथं जसं मी सांगितलं की आमची वाडी खूप गोष्टींपासून, सोयी सुविधांपासून अलिप्त आहे. त्यामुळे आम्हाला माहिती मिळत नव्हती म्हणजे वेळोवेळी, किंवा मार्गदर्शन कुणाचं भेटायचं नाही. मग त्यानंतर तुम्ही आता शिक्षण घेताय तर बाबा 10वी झाली, 10वी नंतर काय करायला पाहिजे, 12वी नंतर काय करायला पाहिजे, या गोष्टींसाठी नेहमी त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलंय, पाठपुरावा घेतला. त्यामुळं देखील म्हणजे ह्या यश जे आहे त्या यशाला ती गवसणी घालू शकलेली आहे. त्यानंतरची गोष्ट म्हणजे तिची जिद्द, अभ्यास करण्याची जी प्रवृत्ती आहे, अभ्यास वृत्ती आणि चिकाटी, ह्या गोष्टी देखील खूप महत्वाच्या आहेत. जसं की इथून बाहेर पडायचं झालं तर 82 पर्यंतचं पायी चालणं, तिथून पुढचा प्रवास, आणि मग जसं ग्रॅज्युएशनसाठी ती BSc साठी चिखली पर्यंत जात होती. त्यानंतर मग इस्लामपूरला जाणं असेल. म्हणजे या सगळ्या गोष्टी तिनं शिक्षण मला करायचंच आहे, शिक्षण घ्यायचंच आहे आणि मला म्हणजे कुठेतरी माझ्या आई वडिलांचं आणि गावाचं नाव मोठं करायचंच आहे, ही तिची जी जिद्द होती. यामुळं ती हे यश मिळवू शकलेली आहे. त्यामुळे तिचं हे यश तिचं तर आहेच, पण त्याचबरोबर आम्हाला मदत करणारे जे इतर लोक आहेत, जसं मनुष्य हा समाजशील प्राणी म्हटलं जातं, त्याचा विकास हा एकट्याने होत नाही. त्याचा विकास होण्यासाठी या बाकीच्या गोष्टी सुद्धा खूप महत्वाच्या असतात. या सगळ्या गोष्टी म्हणजे आम्हाला चांगल्या भेटल्या आणि त्यामुळं आज ती इथपर्यंत पोहोचलेली.